नमस्कार मित्रांनो, आपलं या AYL अकॅडमी या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत। आपण आपल्या या चॅनलवर तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर त्याविषयी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण आपल्या या चॅनलवर आपण घेऊन येत असतो। तर आपण याच्या अगोदर विज्ञानची आपली सिरीज चालू आहे, त्यामध्ये आपण एकूण 7 लेक्चर जवळजवळ 175 प्रश्न आपण पाठ्यपुस्तकावर कव्हर केले आणि ते अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो। मागील TET परीक्षेतील आपण ती प्रश्न घेतलेली। तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तर चला मग मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा पहिला प्रश्न, आजच्या व्हिडिओतला प्रश्न पहिला, पाण्याचा शीतक म्हणून वापर केला जातो कारण की पाण्याची विशिष्ट उष्णताधारकता कशी आहे, जास्त आहे, म्हणून पाण्याचा शीतक म्हणून वापर केला जातो। प्रश्न 2, कशाचा अपवर्तनांक सर्वात जास्त आहे? तर हिरा या पदार्थाचा अपवर्तनांक सर्वात जास्त आहे। प्रश्न 3, कीटकभक्षी वनस्पती काय मिळवण्यासाठी कीटक पकडतात? आता काही कीटकभक्षी पण वनस्पती असतात मित्रांनो, जे कीटक खात असतात। त्यामध्ये ड्रोसेरा असेल, व्हेनस फ्लायट्रॅप, ह्या कीटकभक्षी वनस्पती, आणि या काय मिळवण्यासाठी तर नायट्रोजन मिळवण्यासाठी त्या काय करत असतात, कीटक पकडतात। प्रश्न 4, जेव्हा आयोडीनला हवेत तापवले जाते तेव्हा त्याची काय होते? तर त्याची काय होते मित्रांनो, संप्लवन होते। संप्लवन म्हणजे काय, एखादा पदार्थ जो आहे आपण जर त्या पदार्थाला आपण जर उष्णता दिली तर त्याचं लिक्विडमध्ये रूपांतर न होता कशामध्ये, त्याचं डायरेक्ट वाफेमध्ये रूपांतर होणे, याला काय म्हणतो आपण, संप्लवन असं म्हणतो। नंतर प्रश्न 5, जीवनसत्व ईच्या कमतरतेमुळे कोणता दोष निर्माण होतो? तर जीवनसत्व ई जर नसेल तर त्यासाठी काय करतात, वांझपणा हा दोष निर्माण होतो। आणि हा जर घालवायचा असेल तर ई जीवनसत्व आपल्याला कशापासून मिळत असतं, तर मोड आलेले जे कडधान्य हे जर जास्त खाल्ले तर आपल्याला ई जीवनसत्व मिळत असतं। नंतर प्रश्न 6, सेंद्रिय संयुगामध्ये कोणता घटक असतो? तर सेंद्रिय संयुगामध्ये कोणता घटक असतो, कार्बन हा घटक त्यामध्ये असतो। प्रश्न 7, कायमस्वरूपी चुंबक कशापासून बनवतात? तर ही नावं लक्षात ठेवा, ॲल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्टचे संमिश्र यापासून आपण कायमस्वरूपी चुंबक बनवू शकतो। प्रश्न 8, ओझोन वातावरणात मुख्यतः करून कोणत्या थरात आढळतो? तर ओझोन हा स्थितांबर या थरामध्ये आपल्याला आढळतो आणि त्याची रेंज किती मित्रांनो, 16 पासून 40 किलोमीटर आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून या रेंजमध्ये आपल्याला काय आढळतो, ओझोन आढळतो। त्याचा फॉर्म्युला आहे O3। प्रश्न 9, तापमान मोजण्याचे एकक कोणते? तर तापमान मोजण्याचे एकक कोणते? SI पद्धतीतील एकक आहे केल्विन। आता तापमान मोजण्याचे 3 एकक आहे बघा, एक डिग्री सेल्सिअस म्हणतो आपण, दुसरं केल्विन आणि एक आहे फॅरनहेट लक्षात ठेवा। तर अशा पद्धतीने 3 एकक आहे, हे डिग्री सेल्सिअस, नंतर केल्विन म्हणजे आपण डिग्री सेल्सिअस मध्ये काय प्लस करतो, 273 आपण त्यामध्ये प्लस करून त्याला केल्विन असं आपण युनिट बदलत असतो डिग्री सेल्सिअसचं। तर प्रश्न 10, बेडकामध्ये कोणत्या ग्रंथीतील संप्रेरकाच्या स्रावणामुळे डिंबकाचे प्रौढ बेडकात अवस्थांतर आपल्याला घडून येते? तर कोणती ग्रंथी मित्रांनो, थायरॉइड ग्रंथी आहे, यामुळे त्या डिंबकाचं बेडकामध्ये रूपांतर होत असतं। प्रश्न 11, व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे असलेले आगार कशापासून मिळतात? तर महत्त्वाचे असलेले आगार हे कशापासून मिळतात, लाल शैवालपासून ते मिळवतात। प्रश्न 12, ॲल्युमिनियम सल्फेटचे ऋणसूत्र काय? तर ॲल्युमिनियम सल्फेटचे ऋणसूत्र काय आहे, Al2SO4 ॲल्युमिनियम सल्फेट। प्रश्न 13, डाऊन सलक्षण कशामुळे होते? आता डाऊन सिंड्रोम हे अनुवंशिक आजार आहे मित्रांनो, की आपल्या शरीरामध्ये असणारे जे जीन्स यामध्ये बदल होऊन ते आजार होत असतात। तर डाऊन सलक्षण हा जो आजार आहे, तर काय होतं, आपली जी 21वी जोडी आहे, ज्या 23 गुणसूत्राच्या जोड्या आहे त्यामधल्या 21व्या जोडीमध्ये काय होतो, एक घटक जास्त होतो, त्याला काय म्हणतो आपण X किंवा हा Y हा घटक काय होतो, जास्त होतो, आणि त्याच्यामुळे काय होतो, हा डाऊन सलक्षण हा होत असतो। प्रश्न 14,
पित्तातील रंगद्रव्य कशाच्या विघटनाने तयार केली जातात? तर पित्तातील रंगद्रव्य हे हिमोग्लोबिन जो आहे याच्या विघटनाने काय केली जातात? ती तयार केली जातात. प्रश्न 15. धातूच्या ताऱ्याची विद्युतरोधकता कशावर अवलंबून असते? तर धातूच्या ताऱ्याची विद्युतरोधकता ही तारेच्या पदार्थाचे स्वरूप याच्यावरती अवलंबून असते. प्रश्न 16. शाकीय प्रजनन म्हणजे कशापासून झाडाची निर्मिती होय? तर बियापासून न होता कशापासून? झाडाच्या खोडापासून झाडाची निर्मिती होते. त्यांच्या मुळापासून, नंतर पानापासून काय करू शकतो आपण? झाड तयार करू शकतो. आणि असं जर होत असेल तर याला काय म्हणतो आपण? शाकीय प्रजनन असं म्हणतो. प्रश्न 17. मानवी शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास किती स्नायू असतात? तर वेगवेगळ्या प्रकारचे मानवी शरीरामध्ये 640 स्नायू असतात. तर पुढील प्रश्न 18. लोहित रक्तपेशी त्यांच्या 120 दिवसांच्या कालावधीनंतर कशामध्ये नष्ट केल्या जातात? तर लोहित रक्तपेशी या 120 दिवसाच्या कालावधीनंतर कशामध्ये? यकृत यामध्ये काय केलं जातात? त्या नष्ट केल्या जातात. प्रश्न 19. कशाच्या निर्मितीमुळे चांदीच्या वस्तू काळवंटतात? तर Ag2S सिल्व्हर सल्फाइड याला म्हणतो. याच्यामध्ये जर त्याच्या चांदीच्या वस्तू जर आल्या तर त्या काय होतात? काळ्या पडत असतात याच्या संपर्कात आल्यामुळे या केमिकलच्या. प्रश्न 20. पेशीमध्ये कोठे प्रथिन संश्लेषण केले जाते? तर पेशीमध्ये जो रायबोझोम्स आहे यामध्ये काय केलं जातं? प्रथिन संश्लेषण म्हणजेच प्रोटीनचं सिंथेसिस केलं जातं इन सेल. प्रश्न 21. विद्युत शक्तीचे औद्योगिक क्षेत्रातील एकक काय आहे? तर विद्युत शक्तीचे औद्योगिक क्षेत्रातील एकक काय आहे? किलोवॅट तास. लक्षात ठेवा, किलोवॅट पर आवर्स हे त्याचं एकक आहे. प्रश्न 22. धातूच्या क्रियाशीलता श्रेणीमध्ये सर्वात वर असणारा धातू कोणता? तर धातूची क्रियाशीलता श्रेणी जी आहे तर त्यामध्ये सर्वात वर असणारा जो धातू आहे तो कोणता आहे? पोटॅशियम आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? पोटॅशियम हा धातूच्या क्रियाशीलते श्रेणीमध्ये सर्वात वरचा असणार आहे. तर प्रश्न 23. DNA मध्ये प्युरिन्स व पिरिमिडिन्स यांचे गुणोत्तर नेहमी कसे असते? तर लक्षात ठेवा, प्युरिन्स आणि पिरिमिडिनचे जे गुणोत्तर आहे ते कसे असते? 1:1 असते. प्रश्न 24. श्राव्यातील ध्वनीची वारंवारता किती असते? तर 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त जर असेल ध्वनीची वारंवारता तर त्याला काय म्हणतो आपण? श्राव्यातील ध्वनी असं म्हणत असतो. आता प्रश्न 25. अर्धगुणसूत्री विभाजनामध्ये एका जनक पेशीपासून एकूण अर्धगुणी नवजात पेशी तयार होतात. किती तयार होतात? तर अर्धगुणसूत्रीमध्ये तर किती तयार होतात मित्रांनो? 4 पेशी तिथं तयार होत असतात. कशामध्ये? अर्धगुणसूत्री विभाजनामध्ये. तर अशा पद्धतीने आज आपण अतिशय महत्त्वाचे असे विज्ञानचे 25 प्रश्न आपण बघितले आणि याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये निश्चितच होणार आहे मित्रांनो. तर आणि मागचे जे व्हिडिओज जे 6 तर ते तुम्ही बघून घ्या विज्ञानचे, का त्यामधून तुम्हाला नक्कीच 15 प्रश्न तरी निश्चित पडणार मित्रांनो TETच्या परीक्षेमध्ये भाग 2 मध्ये. अजून आपले 1-2 व्हिडिओ यावरती येतील म्हणजे तो आपला सिलेबस त्यामध्ये आपण तो पूर्ण करणार आहे. आणि तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.